दीपक, जर का पाठीमागचं दृश्य बघितलं तर या संपूर्ण भागामध्ये एक प्रकारे सेलिब्रेशनचं जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे लक्षात येतं की नागपूरकर किती आतुरतेने या मॅचची वाट पाहत होते आणि या संपूर्ण मॅचला घेऊन त्यांनी आधीच तयारी केलेली होती, कारण की त्यांना असं वाटत होतं की कुठेतरी सेलिब्रेशनची त्यांना संधी मिळेल. आजच्या मॅच बद्दल काय सांगाल? आजच्या मॅचचं श्रेय कोणाला देतो तू? मी विराट कोहलीला. रोहित शर्मा. का बरं? पुणे वन अँड आर्मी. भारत माता की जय. मॅचचं श्रेय पूर्ण टीमला जाईल. हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, हार्दिक भाई तुम आगे बढ़ो. आपण बघू शकतो की जर का पाठीमागे मध्ये बघितलं तर या की कोणाला देतात आजच्या मॅचचं श्रेय? के राहुल ने मैच जिताया है. दीपक, जर पाठीमागे तुम्ही बघाल ना त्या दृश्यावरून लक्षात येतं की किती मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये सध्या सेलिब्रेशन सुरू आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये पूर्णतः एकंदरीतच जे पोलीस आहे त्या पोलिसांनी देखील सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे. संपूर्ण चौकाचं जे वाहतूक आहे त्या वाहतुकी मात्र जर का तुम्ही दूरवर बघाल तर इमारतीच्या वर देखील लोक आजच्या या मॅचचं सेलिब्रेशन बघत आहे आणि एकंदरीत जिकडे पाठीमागे या दृश्यांमध्ये बघा मोठ्या संख्येने नागपूरकरांचं हे सेलिब्रेशन सुरू आहे. एकंदरीतच आहे अत्यंत आहे या विजयाला घेऊन ज्या प्रकारे नागपूरचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे क्रिकेट रसिक किती आतुरतेने या हे देखील आपल्याला पाहायला नागपूरचं हे चित्र की क्रिकेट रसिकांमध्ये आनंद किती झाला. नागपूरकरांच्या उत्साहाला देखील मोठं उधाण आलेलं आहे. संपूर्ण रस्ते हे या चौकातले जाम झालेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे. क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येनं सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत. कुठेतरी या नागपूरकरांना आधीच विश्वास होता की टीम इंडिया ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करेल, त्यामुळे मोठ्या संख्येनंच या नागपूरकरांनी तयारी केलेली होती. जणू काही दिवाळीचं वातावरण असल्यासारखं सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळतंय. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते सध्या मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहानं सध्या नागपूरच्या रस्त्यावर उतरलेले आहेत. 12 वर्षांनी भारताकडे पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी आलेली आहे. रोहित सेनेनं या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे. तब्बल तिसऱ्यांदा भारतानं ही चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केलेली आहे. मुंबई, पुणे, नागपूर अशा सगळ्याच शहरांमध्ये सध्या क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत. सर्वत्र जल्लोष केला जातोय. रोहित शर्मा असेल, त्यासोबतच विराट कोहली असेल, हार्दिक पांड्या असेल, सगळ्याच खेळाडूंचा सध्या सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या तोंडामध्ये या सगळ्या खेळाडूंचं सध्या नाव देखील आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच प्रत्येकानं आपल्या लौकिकाला अशी साजेशी कामगिरी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये केलेली होती, या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली होती. भारतानं सलग तिसऱ्यांदा आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. टीम इंडियानं न्यूझीलंडवर 4 विकेट्सनी विजय मिळवलेला आहे. न्यूझीलंडनं देखील तितकाच कडवा असा प्रतिकार केलेला होता आणि विविध सध्या शहरांमधली आपण ही दृश्य पाहतोय. चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स टीम इंडिया ठरल्यानंतर आता सध्या सर्वत्र जल्लोष हा पाहायला मिळतोय. यानंतर आपण पुन्हा एकदा मुंबईला जाऊयात. ईशान देशमुख आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. ईशान, सध्या सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतोय. शिवाजी पार्कमध्ये तू असल्याचं समजतंय. शिवाजी पार्कात सध्या क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत. या क्रिकेट प्रेमींचं काय नेमकं म्हणणं आहे विजयावर? दीपक, आपण पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणावर रोहित शर्मा. आज आपण मॅच जिंकलोय. काय भावना आहेत तुमच्या? अरे भावना, इंडिया जिंकले, आम्हाला खुश आहे, आनंद आहे. आम्ही पाकिस्तान हरलो, आम्ही भरपूर झालं. आपल्याबरोबर काही माहिती? मुंबईचा इंडिया, इंडिया, इंडिया. हॅलो, एक पाकिस्तानी बोललेला आम्हाला की तिकडे म्हणजे फायनल इंडिया येईल ना तेव्हा ती पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणावरती हे करत आहेत. आनंद हा मोठ्या प्रमाणावरती शिवाजी पार्क मध्ये साजरा करत आहेत. आपण बघू शकतो.